जवाहर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होईल असे चित्र होते, परंतु पूर्णपणे कायापालटच झाले. भाजप स्वबळावर तर शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गट युती तर महाविकास आघाडी अशा प्रकारे लढत होते. यामध्ये भाजपने एखादी सत्ता काबीज केली. शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार युतीकडून उमेदवार प्रज्ञा गणेश राजपूत तर महाविकास आघाडीकडून रश्मीन रियाज मनियार तर भाजपाच्या पूजा कुणाल उदावंत या निवडणुकीत एकूण 3,865 मतांनी भाजपच्या पूजा कुणाल उदावंत यांनी दणदणीत विजय मिळवला. तसेच नगरसेवक पदासाठी एकूण 20 पैकी 14 नगरसेवक भाजपचे विजयी झाले. या निवडणुकीत कुणाल उदावंत किंगमेकर ठरले अशी चर्चा शहरात होत आहे. जवाहर नगर परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7,745 मतांपैकी भाजपच्या पूजा कुणाल उदावंत यांनी 3,865 मते घेऊन विजयी झाल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रश्मीन मनियार यांना 2,212 तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गट युतीचे उमेदवार प्रज्ञा गणेश राजपूत 1,479 मते मिळाली. अशा प्रकारे भाजपने 1,653 मताधिक्याने बाजी मारली. या विजयामागे खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये, प्रकाश निकम, सुरेखा तेथले, किंगमेकर कुणाल उदावंत, सचिन सटाणेकर तसेच सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांची मेहनत दिसून आली. भाजपने जवाहर नगर परिषदेवर प्रथमच एखादी सत्ता मिळवल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. जाणून घेऊया भाजपचे नेते कुणाल उदावंत यांची पहिली प्रतिक्रिया. प्रथम सर्व जवाहरवासियांना मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या बहुसंख्या मतांनी त्यांनी आम्हाला कौल दिला आहे. नगराध्यक्षाची सीट 1,653 मतांनी निवडून दिली. त्याचबरोबर 14 नगरसेवक आज इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे एवढ्या बहुमताने नगरसेवक आणि नगराध्यक्ष जवाहरकरांनी निवडून दिले. त्याबद्दल जवाहरकरांची मनापासून त्यांना जवाहरकरांना धन्यवाद. मतांनी जनतेने पण निवडून दिलेला आहे आणि आपण सत्ता खेचून आली असं वाटतं, असं चित्र दिसतंय. का बोलणार? प्रथम जवाहरकरांनी गर्भसंतांनी सर्वांना निवडून दिलंच आहे. त्याबरोबर सत्ता खेचून आणली म्हणजे आमच्या त्यासाठी सर्व जे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत, तसेच आमच्या या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा साहेब, तसेच या विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये साहेब यांनी घेतलेली मेहनत, यांनी केलेले परिश्रम, तसेच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम, या परिश्रमाच्या बळावर आज जे काय चित्र तयार झालं आहे, जे काय जवाहर नगरपालिकेमध्ये जी आज सत्ता आलेली आहे, हे सर्व श्रेय हे सर्व कार्यकर्त्यांचं व वरिष्ठांचं आहे असं मी सांगतो. साहेब, थोडंसं आपण मागच्या काळात जाऊ. नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये जे भ्रष्टाचार झाला साहेब, म्हणजे खडखड नळपाणी योजनेमध्ये 17 कोटीची योजना होती, ती योजना खड्ड्यात गेलेली आहे. त्या योजनेमधून अजून 40% लोकांना नळ कनेक्शन मिळालं नाही, पाणी मिळत नाही. तर आपली आता सत्ता आहे, पुढे आपण काय करणार? पहिले प्राधान्य आम्ही ही निवडणूक जी नगरपालिकेची लढवली, ती निवडणूक लढवतानाच आमचा अजेंड्यावर जो विषय होता का खडखड पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास नेऊ आणि ती पूर्ण करून जवाहरकरांना स्वच्छ व मुबलक असा पाणी पुरवठा करू. आणि ते आमचं म्हणजे धोरण राहील का प्रथम जवाहरकरांचा पाण्याचा प्रश्न हा आम्ही सोडू आणि ही खडखड पाणी पुरवठा योजना जी आहे ती पूर्ण करू. तसेच साहेब, शहरामध्ये आपण बघितलं तर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे, गल्ली बोळ, अनेक ठिकाणी गटारी तुंबलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगितलं तर जवाहर मागच्या 6 वर्षामध्ये बकाल झालेला आहे. तर आपली सत्ता आहे, नगराध्यक्ष म्हणजे आपलाच आहे आणि 14 नगरसेवक म्हणजे सत्ता आपली आहे. तर आपण याकडे कशा पद्धतीने लक्ष द्यायला काय करणार? तुम्हाला मी सांगेन, म्हणजे सर्व जवाहरकरांना सांगेन का जे जवाहरमध्ये आज जे खड्डेमुक्त जे तुम्ही सांगतात, खड्डे जे पडलेले आहेत किंवा खड्डे आपण मुक्त जवाहर शहर झालं पाहिजे, तर ते आमचं प्राधान्य राहील का हे जे खड्डे आहेत हे साधारण 2 ते 3 महिन्याच्या आतच, या 2 महिन्याच्या आतच आम्ही हे खड्डेमुक्त जवाहर करू. आणि दुसरं का जवाहर आम्ही जे इलेक्शन लढलो, म्हणजे जे निवडणूक लढलो, हे विकासाच्या मुद्द्यावरच लढलो. त्यामुळे जवाहर गावाचा विकास हा विकास कसा करता येईल
हे आम्ही प्राधान्याने करू आणि जव्हार गावासाठी एक चांगलं असं काम करण्याची नक्कीच प्रयत्न करू आणि 100% आम्हाला खात्री आहे का आज असलेली केंद्रामधील सत्ता, राज्यामधील सत्ता, या आज असलेले आमचे स्थानिक आमदार हरिश्चंद्र भोये साहेब, तसेच ह्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांची शक्ती, यांची ताकद आमच्या मागे असल्यामुळे आम्ही जव्हारकरांसाठी आणि जव्हार शहरासाठी नक्कीच चांगलं काम करू अशी मी तुम्हाला सर्व जव्हारकरांना ग्वाही देतो. तर एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला का शहरामध्ये जी चर्चा चालू आहे का या निवडणुकीमध्ये आपण किंग मेकर ठरले, आपलं काय मत असेल? किंग मेकर, महत्त्वाचं किंग मेकर असा काही विषय नसतो. कुठली निवडणूक लढताना महत्त्वाचं कार्यकर्ता जेवढे कार्यकर्ते ज्या पक्षाकडे जास्त त्या कार्यकर्त्यांच्याच बळावर निवडणूक लढली जाते आणि कार्यकर्त्यांच्याच हिमतीवर निवडणूक जिंकली जाते. त्यामुळे ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आहे. ह्या मेहनतीच्याच बळावर आज जे काय चित्र आहे का, आज जे 14 नगरसेवक एक आणि नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, हे फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्याच बळावर निवडून आले. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना पण महत्त्वाचा धन्यवाद देईन. तर शेवटचा प्रश्न, आपण आताच बोलले का येत्या 2-3 महिन्यामध्ये जे रस्ते किंवा जे विकास काम आहे त्याच्यावर तुम्ही भर देणार आहे किंवा कामं करणार आहेत, पण त्यावर थोडासा असा तुम्हाला बोलतोय का आपण विकासाचे कामं करतात म्हणजे नगर परिषद मागच्या काळामध्ये आपण बघितलं विकासाचे कामं होतात नगर परिषदेमधून, म्हणजे रस्ते किंवा गटारी, लाईटीचे कामं, परंतु 2-3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्याच्या आत ते रस्त्यावर खड्डे, म्हणजे भ्रष्टाचार होतो आणि बोगस काम होतो. त्यावर काय बोलणार सर तुम्ही? महत्त्वाचं आपण जव्हार गाव शहरामध्ये जे पण कामं करणार आहोत ते दर्जेदारच करणार आहोत. महत्त्वाचं काय का, म्हणजे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल का आम्ही मागील काळामध्ये सुद्धा मी नगरसेवक असताना आम्ही जे कामं केले ते कामं दर्जेदारच केलेले आहेत. म्हणजे ते रस्ते पण तुम्ही बघाल तर आजपर्यंत ते रस्ते जसे तसे म्हणजे गेले 4-5 वर्ष ते रस्ते करून आपण झालेले आहेत, तर ते रस्तेसुद्धा आज पण सुस्थितीत आणि ज्या पद्धतीने पाहिजे तसे दर्जेदारच आहेत. तसेच दर्जेदार कामं यापुढे सुद्धा आपण करू अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. नक्की साहेब, आपण दिलेला वेळ आपला धन्यवाद आणि आम्हाला नक्कीच आपल्यावर विश्वास आहे का भविष्यात आपण विकास कामे करणार आहोत. तसेच साहेब आपल्या सर्वांना आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.